नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। कोणाला रे कोणाला हे गाणं आणि बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। हे एक गाणं असं वाटतं की ही गाणी फक्त शिवसेनेलाच सूट होतात। मात्र आता कुणाचा बाप वर्षा बंगल्यावर बसतो तर शिवसेनेचा बाप भाजप आहे असं कुणीतरी बोलतंय। आधी राणे बोलले, आता भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेलं शिवसेनेचा बाप मीच आहे हे विधान वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे। पण खरा मुद्दा फुके यांच्या वक्तव्याचा नाही तर यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली गोंधळलेली भूमिका हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आजच्या राजकारणात शिंदेंचा प्रत्येक निर्णय हा त्यांच्याच राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत चाललाय। एकेकाळी बंड करून मुख्यमंत्री पद गाठणाऱ्या शिंदेंचा आज राजकीय खेळ उलटतोय का? भाजप उपयोग करून शिंदेंना आता साईडला आणि त्यात त्यांचेच मंत्री रोज नवनवीन वादात सापडत असताना शिंदे फक्त दिल्लीच्या वाऱ्या करत बसलेत। चला तर पाहूया सविस्तर एकनाथ शिंदे यांचा गेम कसा होत चाललाय आणि त्यात अजितदादा देखील कसा हस्तक्षेप करून त्यांचा गेम करतायत। परिणय फुके यांनी केलेला शिवसेनेचा बाप मीच आहे या विधानानंतर राज्यात शिवसैनिकांचं रक्त खवळलं, पण जेवढा भाजपावर संताप व्यक्त व्हायला हवा होता तेवढा झाला नाही। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या शिंदेंनी या विधानावर कडाडून प्रतिकार आणि निषेध करायला हवा होता, पण तसं घडलं नाही। त्यांनी मौन बाळगलं। हे मौन म्हणजे सहमती की भाजपची भीती? भाजपने वार केला आणि शिंदेंनी डोळे झाकले, यावरूनच भाजप शिंदे संबंधाचं खरं स्वरूप उघड होत आहे। शिंदे ताटाखालची मांजर झाली आहे असा संदेश आता जनतेत जातोय आणि त्यामुळं शिंदेंचं आणि शिवसेनेचं आक्रमक राजकारण धोक्यात येतंय। हे शिंदेंना कळत नसावं का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। शिंदेंना गद्दार म्हटलं म्हणून लोकांची ऑफिस आणि स्टुडिओ फोडणारे शिवसैनिक आता गप्प का अशी देखील चर्चा आहे। भाजपसाठी शिवसेनेचा खरा उपयोग म्हणजे मतांचं गणित आणि मराठी अस्मितेचा मुखवटा। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नाव, चिन्ह आणि सत्ता घेतली खरी, पण आता ती शिवसेना कुणाच्या तालावर नाचतेय? फुकेसारखा नेता शिवसेनेचा बाप असल्याचा दावा करत असेल तर यामागे स्पष्ट संकेत आहे शिंदेंची आता गरज संपत चालली आहे। हे वक्तव्य म्हणजे भाजपनं शिंदेंना इशारा दिलाय की तुम्ही आता पपेट आहात। शिंदे अधिवेशनादरम्यान दिल्लीला गेले आणि अमित शहांची भेट घेतली। ही भेट सामान्य नव्हती, कारण महायुतीतील अंतर्गत संघर्ष वाढत असताना शिंदेंनी अचानक दिल्लीची वाट धरावी हे त्यांचं असुरक्षिततेचं स्पष्ट लक्षण आहे। काही जण म्हणतात की निधी वाटपावरून नाराजी आहे, तर काही जण म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी भाजपने शिंदेंना दिल्लीला बोलावलं होतं। कोणतीही कारणं असली तरी वस्तुस्थिती एकच आहे की शिंदेंची स्वतःची सत्ता टिकवण्यासाठीची ही धावपळ सुरू आहे आणि ती धावपळ आता सुरू झाली आहे। शिंदे गटाचे मंत्री संजय गायकवाड, योगेश कदम, संजय शिरसाट हे सर्वजण एका मागोमाग एक वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। मारहाणीपासून ते डान्स बारपर्यंत आणि वाळू तस्करीपर्यंत आरोपांची मालिका सुरूच आहे, पण शिंदे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालतात। उलट अजित पवार जर आपण बघितलं तिकडं तर आपल्या मंत्र्यावर लगेच ॲक्शन घेत आहेत। त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार युतीचा तोल अजूनही सावरलेला आहे, मात्र शिंदेंचं अशा मंत्र्यांना वाचवणं त्यांचं राजकीय कंबरडं मोडायला पुरेसं ठरतंय। मंत्र्यांच्या वादग्रस्त वागणुकीवरून अजितदादांनी फडणवीसांसमोर अट ठेवली की शिवसेनेच्या मंत्र्यावर कारवाई झाली तरच आमच्या मंत्र्यावर ॲक्शन घ्या। ही अट फडणवीसांनी मान्य केली आणि मग कोकाटे यांचा खातेबदल झाला अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। पण शिंदेंच्या मंत्र्यावर कारवाई अजूनही झालेली नाहीये, यावरून स्पष्ट दिसतंय की आता शिंदेंच्या हातात काही उरलेलं नाही। फडणवीस आणि अजितदादा मिळून आता सगळा गेम प्लॅन आखतायत आणि शिंदे केवळ पाहतायत। शिंदे गटाची शिवसेना आता मूळ विचारांपासून कित्येक मैल दूर चाललेली आहे असं दिसतंय। ही शिवसेना आता ना बाळासाहेबांची आहे ना मराठी अस्मितेची, फक्त सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा प्रपंच दिसतोय अशी चर्चा आहे आणि त्यामुळं जुने शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे गटाशी जोडलेले आहेत। शिंदे गटाकडे सत्ता असली तरी जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्यासाठी सद्भावना आहे। त्यामुळं भाजपलाही आता शिंदेंपेक्षा इतर पर्याय शोधण्याची वेळ आली आहे का आणि फुकेसारखी विधानं त्याची सुरुवात आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो। भाजपला आता एकनाथ शिंदेंची गरज उरलेली नाही। 2022 मध्ये त्यांचा उपयोग झाला उद्धव ठाकरेंना खाली खेचण्यासाठी, पण आता 2019च्या निवडणुकीकडे जाताना भाजपला स्ट्रॉंग फेस हवाय जो जनतेपुढे टिकेल।
आणि शिंदेंचा आजचा परफॉर्मन्स पाहता तो चेहरा शिंदे नक्कीच नाही आहेत आणि त्यामुळेच भाजप अशा वादग्रस्त विधानांनी हळूहळू शिंदेंना डिवचत आहे आणि जर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही तर भविष्यात त्यांना हळूच बाजूला करण्याचा मार्ग मोकळा हा त्यांचा प्रयोग सुरू आहे असं देखील यावरून दिसतंय अशी देखील चर्चा आहे। परिणय फुके यांचं विधान एक चूक की भाजपचा प्लॅन हा प्रश्न तुम्ही विचाराल, पण यातून बाहेर येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठोस कणखर भूमिका घेणं गरजेचं आहे। अन्यथा बाळासाहेबांची शिवसेना आमचीच म्हणणारी शिंदे स्वतःच त्या शिवसेनेपासून दूर फेकले जातील, दूर फेकले जात आहेत आणि हा गेम सुरू झाला आहे आणि शिंदेंचा राजकीय अखेरचा डाव आता कधी संपतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तिकडं कोर्टात देखील लवकरच सुनावणी सुरू होणार आहे। परिणय फुके यांच्या विधानावर शिंदेंनी मौन का बाळगलं? भाजप खरंच शिंदेंना बाजूला करण्याचा डाव खेळतंय का? बाळासाहेबांची खरी शिवसेना आज कुठे आहे? या सगळ्या विषयावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।